आउटडोअर गेम्स. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गरमी आणि उन्हामुळे गट्टू चिंकीनं घराच्या बाहेर पडणंच सोडून दिलं होतं. ते दिवसभर घरामध्ये राहूनच खेळायचे. गट्टू चिंकी, बस आता खूप झालं. बाहेरही खेळायला जा. बघा, गुड्डी, बंटी, हरी तुम्हाला खेळायला बोलवायला आलेत ते. हो गट्टू चिंकी, चला बाहेर खेळायला जाऊया. अगं गुड्डी, आधी बघ ना, बाहेर किती ऊन आहे आणि किती उकडतंय. मग संध्याकाळी जाऊयात ना. आणि हे बघा, मी आता स्केटिंग चॅम्पियन बनणारच आहे. मला डिस्टर्ब करू नका. गट्टूचं बोलणं ऐकून गुड्डी आणि चिंकी दोघे त्याच्या फोनमध्ये पाहू लागतात. गट्टू पुंटून किड्स गेम्समध्ये मजेनं स्केटिंग करत होता आणि त्याने खूप सारे अडथळे पार करून 3 स्टार प्राप्त केले होते. वाव गट्टू, तू किती स्मार्ट आहेस. आणि हा गेम सुद्धा किती इंटरेस्टिंग आहे. मलाही खेळायचंय. तू पण खेळू शकतेस गुड्डी. फक्त पुंटून किड्स गेम्सला प्ले स्टोअर वरून डाउनलोड कर आणि चॅम्पियन हो. ठीक आहे, मी घरी जाऊन नक्की डाउनलोड करेन आणि खेळेन सुद्धा. पण आता बाहेर जाऊया ना खेळायला. अगं गुड्डी, बाहेर जाऊन का खेळायचंय? इथे घरात एसी आहे आणि कितीतरी इंडोर गेम्स आहेत आमच्याकडे. हो, जसं लुडो, कॅरम. आई, तू काळजी करू नकोस. आम्ही टीव्ही बंद करू आणि हेच खेळ खेळू. आणि मित्रांनो, इथे घरात आई आपल्याला स्नॅक्सही आणून देईल. अशा प्रकारे गट्टू चिंकी स्वतः तर बाहेर जात नाहीतच, उलट आपल्या मित्रांना आपल्या घरीच खेळायला मनवून घेतात. हे पाहून आई जरा वैतागते. तेवढ्यात बाबाही ऑफिसमधून घरी येतात. अरे, आलात तुम्ही? वेळेवर आलात. बघा ना, गट्टू चिंकी आणि त्यांचे मित्र घरातून बाहेर जातच नाहीये. त्यांना बाहेर खेळायचंच नाहीये. काय? हे तर फारच चुकीचं आहे. बाहेर खेळायला तर जायलाच हवं. चांगलं झालं मी लवकर आलो. चला, आपण बाहेर जाऊया. माझ्याकडे एक आयडिया आहे. आईला बाबांचं बोलणं काही समजत नाही, पण तरीही ती बाबांसोबत बाहेर निघून जाते. बाबा आईला कॉलनीच्या गार्डनमध्ये घेऊन जातात, जे घराच्या अगदी समोर होतं. अहो, बाहेर गट्टू चिंकीला आणायचं होतं. तुम्ही मला का आणलं? अगं, फक्त तू पाहत राहा. मग बाबा सेक्रेटरी अंकलला आवाज देतात. तेही पार्कमध्येच मिश्रा अंकल सोबत बोलत होते. अरे सेक्रेटरी साहेब, मिश्राजी, तुम्ही दोघेही जरा लवकर इकडे या. हा, काय झालं? तुम्ही आम्हाला इथे का बोलवलं? बाबा दोन्ही काकांना सगळी हकीकत सांगतात आणि सोबतच आपला प्लॅनही. तो प्लॅन ऐकून आई खूप खुश होते आणि ती कॉलनीतल्या आपल्या सगळ्या मैत्रिणींना बोलवते. तिकडे गट्टू चिंकी आपल्या मित्रांसोबत आतमध्ये चेस खेळत होते. हे बुद्धिबळ तर खूप बोरिंग आहे गट्टू चिंकी. अगं गुड्डी, पण कमीत कमी बाहेर उन्हात जाऊन खेळण्यापेक्षा तर चांगलं आहे ना. पण मी तर खूप बोर होतो आहे इथे चिंकी. हो, मलाही बोर होतंय. तेवढ्यात मुलांना गार्डन मधून काहीतरी आवाज ऐकू येऊ लागतो. हे आवाज आई बाबा आणि इतर काकू काकांच्या हसण्याचा होता. तो आवाज ऐकून गट्टू चिंकी आणि मित्र हैराण होऊन जातात. अरे, हा आवाज कसला? बाहेरून ग्राउंडवरून येतोय. चला खिडकीतून बघूया. हो, चला. सगळी मुलं खिडकीतनं बाहेर डोकावून पाहू लागतात आणि हे बघून अतिशय दंग होऊन जातात की त्यांचे आई बाबा आणि कॉलनीतले इतर काकू काका देखील गेम्स खेळत होते. अरे, हे आई बाबा काय खेळताय? अरे, आपल्याला त्याचं काय गट्टू? चला मित्रांनो, आपण आज जाऊन खेळूया. नाही, मी तर बघणार आहे की ते सगळे काय करतायत. हे बोलून गट्टू बाहेर पार्क मध्ये निघून जातो. आई, हे तुम्ही सगळे काय खेळताय? हे किती इंटरेस्टिंग आहे. गट्टू, आम्ही सगळे बर्फ पाणी खेळतोय. हे मी लहानपणी खूप खेळायचे. बर, हे कसं खेळायचं आई? गट्टू, अगोदर आई डॅन बनलेली आहे आणि ती आम्हाला सगळ्यांना पकडेल आणि जो पकडला जाईल आई त्याला बर्फ बनवेल, म्हणजे तो फ्रीज होईल आणि आम्ही त्याला पुन्हा पाणी करू शकतो टच करून. पण आपल्याला तुझ्या आईपासून वाचायला हवं. अरे वा, हे तर खूप मस्त आहे. मी पण खेळणार. तर ये तू गट्टू, पण तुझ्या आईपासून जरा वाचून राहा. गेम सुरू होतो आणि आई सगळ्यांना एक एक करून बर्फ बनवून टाकते. गट्टू सुद्धा पकडला जातो, पण बाबा परत येऊन त्याला परत पाणी बनवतात
हे पाहून खिडकीत बसलेली सगळी मुलं हसू लागतात. अरे गट्टू, तू तर परत पाणी झालास. हो गुड्डी, चल आपणही बाहेर जाऊन हा गेम खेळूया. किती मजेशीर गेम आहे. अरे पण मित्रांनो, बाहेर तर ऊन आहे. पण ते सुद्धा केवढा एन्जॉय करतायत ना ग चिंकी. एवढं बोलून गुड्डी, हरी आणि बंटी हे सुद्धा आईबाबांच्या गेम मध्ये सामील होतात. पण चिंकी अजूनही त्या सगळ्यांना खिडकीतनं पाहत होती. चला मुलांनो, आता आपण एक नवीन खेळ खेळूया. त्याचं नाव तुम्हाला बाबा सांगतील. हो, तर या गेमचं नाव आहे लगोरी. काय तुम्ही ऐकलेत का यापूर्वी कधी? अरे याचा तर राईम होतंय. बाबा, तुम्ही तर रायमिंग करायला लागले, पण आम्ही या खेळाचं नाव कधीच नाही ऐकलं. हे बघा, यामध्ये 2 टीम्स बनतील. तर चला आपण अगोदर 2 टीम मध्ये डिवाइड होऊया. हे बोलतात सगळेजण 2 टीम मध्ये डिवाइड होतात आणि मग बाबा पुढे बोलतात, आता हे पहा, 7 स्टोन यांना लगोरी म्हणतात. आपल्याला यांना एकमेकांवर असं ठेवायचंय. एक टीम याला बॉलने पाडेल आणि पुन्हा याला बनवायचा प्रयत्न करेल. पण जर दुसऱ्या टीमच्या मेंबरने तोपर्यंत बॉल आणून त्या प्लेयरला हिट केलं, तो आउट होईल. काका, हे थोडं कन्फ्युजिंग आहे. गुड्डी बेटा, ये, आम्ही तुला खेळून दाखवतो. याने तुम्ही सगळेजण लवकर शिकाल. ओके काका. मग सगळ्यात पहिल्यांदा बाबा पुढे येतात आणि लगोरीला बॉलने हिट करतात. ती पडते आणि बाबा धावत जाऊन तिला पुन्हा लावायचा प्रयत्न करतात. पण तोपर्यंत हे घ्या, मी बॉल घेऊन आले. आई बाबांना बॉलने मारते आणि अजून त्यांची लगोरी पूर्ण झाली नव्हती, त्यामुळे ते आउट होतात. ओ नो, मी तर आउट झालो. आता माझ्या टीम कडून गुड्डी येईल. गुड्डी, कळलं ना कसं खेळायचं ते? हो काका, एकदम नीट. मग गुड्डी लगोरीला बॉलने मारते आणि ती सगळी खाली पडते. तिकडे गट्टू बॉल आणायला जातो. अरे, हे परत का नाही तयार होते? चिंकी हे सगळं खिडकीतून पाहत होती. ती ओरडून गुड्डीला म्हणते, अगं गुड्डी, असं नाही, नीट लाव ना. इतकं सोपं सुद्धा तुला लावता येत नाहीये. जोपर्यंत चिंकी हे म्हणत होती, तेवढ्यात गट्टू गुड्डीवरती तो बॉल मारतो आणि गुड्डी आउट होते. हे पाहून आई चिंकीला म्हणते, चिंकी, जर तुला इतकंच चांगलं येत असेल तर तूही ये, खेळून दाखव. हो हो, आलेच. आता तर चिंकी सुद्धा सगळं काही विसरून मैदानात येते आणि बाबांच्या टीमकडून तीच पुढे येते. 1, 2, 3, हे घ्या. चिंकी बॉलने लगोरीला हिट करते आणि तिथे परत कुणी येण्याच्या अगोदरच ती पुन्हा ती बनवते. असं केल्यामुळे ती जिंकते. ये, पाहिलं आई, मी किती छान खेळले. हो हो, मानलं चिंकी. पण आता तू मला खो खो मध्ये हरवून दाखव, मग बघू. मग सगळे लोक मिळून खो खो खेळू लागतात. आणि एवढंच नाही, ते कबड्डी आणि इतर आउटडोअर गेम सुद्धा खेळतात, ज्यात त्यांना खूप मजा येते. मग सगळेजण थांबून ड्रिंक ब्रेक घेतात, ज्यामधून बाबा शेजारच्या दुकानातून सगळ्यांना ज्यूस आणतात. वाव, आज तर खूप मजा आली आई बाबा. हो मुलांनो, मजा तर येणारच होती. आपण एवढे मजेदार गेम्स जे खेळले. मुलांनो, आउटडोअर गेम्स खेळल्यामुळे आपली फिजिकल हेल्थ चांगली होते आणि सोबतच आपल्याला एवढी मजा सुद्धा येते. त्यामुळे बाहेर कमीत कमी 1 तास खेळायलाच हवं. आम्हाला तुमचं म्हणणं समजलं बाबा, की तुम्ही सगळे मोठे मिळून आम्हाला काय सांगत होते. हो, मलाही समजलं. मी तर आतापासून रोज 1 तास बाहेर खेळेन, आणि ते सुद्धा हेच मजेशीर गेम. आणि आम्ही. अरे वा मुलांनो, तुम्ही सगळे तर खरंच खूप हुशार आहात. अरे शेवटी मुलं कोणाची आहेत? बाबांच्या या बोलण्यावर सगळेच जण हसू लागतात आणि आपल्या ड्रिंक्स ब्रेकला सोबत एन्जॉय करतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.